मित्रांनो, यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मक्काची खूप जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे आणि आपणही 7 एकर मक्का पेरणी केलेली आहे आणि आपला मक्काचा 5 एकरचा प्लॉट आहे. आणि मित्रांनो, लागवड जास्त झाली या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याची बोंब अशी झाली आहे, लष्करी अळीचं प्रमाण जास्त दिसतं यावर्षी. आता आपला 15 दिवसाचा प्लॉट आहे, 15 दिवस झाले लागवड करून, तरी पण तुम्ही बघा अळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतंय. तर याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला 2 मॉलिक्यूल सांगतो मी. त्याचा वापर करा आणि 100% रिझल्ट भेटणार त्याचे आपल्याला. पहिलं म्हणजे क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमेथ्रिन आणि इमामेक्टिन बेंझोएट हे 2 घटकातून तुम्ही एक कोणतं बी घेऊ शकता. आणि फवारणी करताना काळजी अशी घ्यायची, दाखवा इकडं, की मक्काच्या या पोंग्यामध्ये पाणी पडलं पाहिजे, जेणेकरून आळी पूर्णपणे मरून जाईल. आणि बघा तुम्ही, आळी जास्त करून हे पोंग्यामधलंच कवळं पान खात असते, त्यासाठी आपल्याला याच्यामध्येच फवारणी करायची. 1 दिवसामध्ये रिझल्ट दिसून येतो हे फवारणीचा. तर मित्रांनो, आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची आहे आणि मक्का गुडघ्यापर्यंत आली की दुसरी फवारणी पण आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यावेळेस पण लष्करी अळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसणार आहे. त्यासाठीची पण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल नक्कीच. त्यासाठी फॉलो नक्की करू. धन्यवाद.